नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय सिंथॉल लाईम फ्रेश स्पेशल पार्टनर अल्पनलिबे जर्ज जेलीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गोविंद सागर, साईनगर, ओल्ड पनवेल इथे राहणाऱ्या ज्योती दीपक लष्करे या वहिनींना भेटणार आहोत. लष्करी कुटुंबाला भेटूया, त्यांना बोलतं करूया. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. नमस्कार. 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 घ्या उखाणा. चंदेरी सागरात रुपेरी लाटा, बर दीपकच्या सुखदुःखात माझा बरोबरीचा वाटा. काय सांगता? द्या ओळख करून सगळ्यांची. हा माझा मुलगा हॅलो. गणेश, हे माझे मिस्टर दीपक. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. ही माझी काकी. नमस्कार. हा पण माझ्या बहिणीचा मुलगा. बर. हे माझे पप्पा. नमस्कार. ही माझी मोठी बहीण. हो हो. ही माझे सगळे फ्रेंड्स आणि माझी फॅमिली. हॅलो. नमस्कार. नमस्कार. ही माझी वहिनी. बरं बरं बरं. चला आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठली शाळा? केवी कन्या विद्यालय पनवेल. राहायला कुठे होता? पनवेलमध्येच टपाल नाक्या. टपाल नाक्यावर. तुमचं बालपण कुठलं? खांद्या गावात धाकटा खांदा म्हणून हां? धाकटा खांदा म्हणून गाव आहे तिथे. तिथेच? पनवेल जवळ आहे. तुमची शाळा कुठली? हां. खांद्या गावातलीच शाळा. बरं. कुठली? श्री गणेश विद्या मंदिर. तुमचं कॉलेज कुठलं? केवी विके. शाळा कुठली? केवी केवी. आणि कॉलेज विके. म्हणजे असं कसं काय? केशवजी विरजी कन्या विद्यालय आणि विठोबा खंडप्पा कॉलेज. अच्छा, काय मस्त आहे यमन. हो ना. तुमचं कॉलेज कुठलं? सेम विके कॉलेजच. 11वी 12वी सेम. एकाच वर्गात हो होते? हो हो. काय चेहरा खुललाय बघा. कोणी कुणाला पहिल्यांदा बघितलं? दोघांनी बहुतेक समोर एकत्रच बघितलं. कसं काय हो? काय एकाच झालं? क्लासमध्ये होतो आम्ही. पहिली काय अशी ओळख नव्हती 11th अशी. मग नंतर हळूहळू माझा फ्रेंड सर्कल वेगळा होता, त्यांचा वेगळा होता. नंतर ते आमच्या ग्रुपमध्ये आले. का हो घुसले इकडे? का का? असंच काही हां? ठरवून नाही. ठरवून नाही. नाही. मग पुढे काय झालं? मग नंतर आमची फ्रेंडशिप झाली. त्याच्यानंतर त्यांनी मला प्रपोज केला. नाही, पण फ्रेंडशिप कशी झाली? असंच म्हणजे एकाच क्लासमध्ये होतो, मग आले, मग बोलणं वाढलं. बरोबर. पण किती जण होते तुमच्या ग्रुपमध्ये? आम्ही 7-8 जण होतो. एकाशीच का बोलणं वाढलं? नाही, सगळ्यांशी सेम बोलत अच्छा, होते. म्हणजे बोलणंच हां, वाढलं हां. होतं. हां. सगळ्यांचंच आमचं ग्रुप. तुमच्या मनात कधी आला होता हा विषय? लगेच म्हणजे लगेच म्हणजे? लगेच म्हणजे कधी? असं तेच तर विचारतो. म्हणजे जस्ट ग्रुप जॉईन केल्यानंतर हळूहळू मैत्री वाढत गेली. त्याच्यानंतर विषय आला मनात की तुमच्या हां तुम्हाला कळलं होतं ह्यांच्या मनात काहीतरी आहे? नाही, पहिले नव्हतं कळलं मला काही. पहिले कोणालाच कळत नाही हो. म्हणजे पहिले मला असं खूप बोलायला पण आवडायचं नाही याच्याशी. का 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 का? माहीत नाही, पण नव्हतं आवडायचं. हो. आणि मग नंतर आवडायला लागलं? कधीपासून हे आवडायला लागलं? म्हणजे नंतर थोड्या वेळ लागला असं त्याच्याशी लवकर बोलायला असं. आणि तुमचं सुरू होतं का मनात? हो. मग प्रपोज कोणी केलं? मीच. कधी? 12th गेला. 12वी? हां. काय छान केलं तुम्ही. नाही, हां. 12वीत प्रपोज केलं. मग काय लगेच? 12वीत नाही केला प्रपोज त्यांनी मला. 11वीच्या एंडिंगला केला. मग? आणि रिझल्टची वाट बघत होते 11वीच्या एंडला? हो. आणि मी मग? लगेच हो नाही म्हणतात. पण मग नंतर पुढे कसं झालं मग? नंतर कालांतराने ती हो बोलली. 6-7 महिन्याने बोलली हो. पण 11वीच्या शेवटी विचारल्यावर 12वी हा, मध्ये? पण आमच्या ग्रुपमध्ये आमचं बोलणं भेटणं व्हायचं असं काय एकदम. आणि मग नंतर? मग नंतर काय नाही, हो म्हटलं त्यांना 6 महिन्यांनी. 6 महिन्यांनी? का हो? का हो? असं वाटलं की एक त्यांचं मेहनती स्वभाव वगैरे बघून, कॉलेज वगैरे असं स्वतः शिक्षण घेतलंय त्यांनी, ते आवडलं मला त्यांच्यातलं. पण तुम्हाला खात्री होती या हो म्हणणार? हो हो. का का कशामुळे खात्री होती? म्हणजे मलाही जाणवत होतं आहे तिच्या मनात काय. पण त्यांचा स्वभाव कसा होता? हां, तेव्हा छान, म्हणजे आत्ताही छान आहे. खरं तोंडावर आलं. तेव्हा छान होता असं का म्हणाले ते? काय हो? काय बदल झाला? किती वर्ष झाली लग्नाला? 11. पण मग मला सांगा, हे तुमचं जे काही होकार वगैरे मिळाला
त्यानंतर किती वर्ष हे सुरू होतं? 4 वर्ष. 4 वर्ष जवळ. कोणाला माहिती नव्हतं? नाही असं घरात माझ्या खूप माहीत नव्हतं कोणाला, पण माझ्या फ्रेंड सर्कल्स असं पण त्यांच्या घरी माहिती होतं. त्याच्या घरी माहिती. तुम्ही सांगितलं हा, होतं. आईला माहिती होतं. तुमच्या घरी काय प्रतिक्रिया? माझ्या घरातनं पहिले अपोज होता, कारण की कळलं कसं तुमच्या घरी? मीच सांगितलं हां, की माझं आहे आणि मला लग्न करायचं. मग नाही, पहिले सगळे आई वगैरे नाहीच म्हटले. हं. मग मी पळून जाऊन लग्न केलं. हां, कोणालाच माहीत नव्हतं घरात. मी ऑफिसला चालले सांगून तुम्ही गेले. कुठे उभे होते तेव्हा? इथेच खांदेश्वर मंदिराजवळ. तुम्हाला टेन्शन नाही आलं जाताना? आलं ना, खूप टेन्शन आलं. स्वाभाविक आहे ना, घरच्यांना लग्न सकाळी आमचं ठरलेलं सकाळी करायचं. नंतर एक भटजीच भेटत नव्हते आम्हाला. रेडी होतो आम्ही. मग नंतर परत मी ऑफिसला आले. मग नंतर परत 6 वाजता भटजी भेटले आम्हाला. कुठे गेले होते ते? नाही, कोण अवेलेबलच नव्हतं ऍक्च्युली. तुमचं लग्न होणार म्हणून? काय रे देवा, यांचं लग्न होणार म्हणून सगळे भटजी संपावर, असं कसं होईल? आमचा भटजी म्हणजे आता तो सेकंड शिफ्टवरून आला आणि मग त्याला जीन्स आणि शर्टमध्येच होता तो. आता हे नाही, युनिफॉर्ममध्ये त्याला नव्हता. नेलं होता. हे बघा, कपड्यांवर काय नव्हतं, त्यांनी ते विधी केले ना, केले. लग्न झालं ना. हो. पण शेवटी गुरुजी आले. कुठे केलं लग्न? खांदेश्वर खांदेश्वर मंदिर मंदिर. पनवेल. त्याच मंदिरात केलं. आणि मग मी लग्न करून परत मी माझ्या घरी गेले. हे यांच्या घरी. किती वर्ष असं? नाही, एकच एकच दिवस. दिवस. त्याच एकच दिवशी. दिवस. एकच दिवस. आणि मग दुसऱ्या दिवशी? ऍक्च्युली आम्ही ते ठेवणार होतो, पण दुसऱ्या दिवशी आमचं रजिस्ट्रेशन होतं. मग तिथे आमच्या इथल्या एकाने मला बघितलं, त्यामुळे मग मी नाही गेले परत घरी. मग घरी मग कळलं? सांगितलं, तुमच्या मीच घरी फोन कसं करून कळलं? मीच फोन करून मग सांगितलं. काय रिॲक्शन? काय नाही, मला शोधत होते थोडेसे. नंतर मग मी सांगितलं हा, आणि पण मी मग लग्न एकटीच केल्यावर आहे. गेले कुठे मग? त्यांच्या मावशीकडे. कुठे? खांद्या गावातच. अच्छा अच्छा. आणि मग तुमच्या घरी कधी आले? तिथेच राहतात, मावशीच्या बाजूला. जसं म्हणजे तुमच्या घरून होकार कधी झाला? 1-2-3 महिने लागले. ते दिवस आठवले की अंगावर काटा येत असेल, हो. टेन्शन येत असेल. काय हो, तुम्ही बिनधास्त होते? नाही नाही, तेव्हा तर tension एक होतं. असं हे झालं होतं की माझे मामा वगैरे मला शोधत होते आणि मी यांच्या घरात बसली होती मावशीच्या इथे, आणि ते डायरेक्ट आले. मी पेपर वाचत होती, ते विचारत होते तिथे आली आहे का वगैरे. तर मग मला कळलं, मी त्यांना सांगितलं की हे माझ्या घरातले आहेत. मी पेपर असंच ठेवून बसली, त्यांना काहीच कळलं नाही मी बसली आहे ते. आणि हा पण तिथे बसलेला होता, पण मला त्याला ओळखत ओळखत नव्हतं कोणी. म्हणजे घरात आले, बसले. त्यालाच विचारलं त्यांनी. किती वेळ बसले होते? नंतर मग दुसरा ह्याचा मामा आला वरतून, की ते म्हटले की कोण आहात तुम्ही, बाहेर या. मग त्यांना बाहेर काढून मग आम्हाला दोघांना त्यांनी बाहेर काढलं. हा एक किस्सा झाला होता. बापरे. मी त्यांच्या समोरच सुद्धा होती. होता ते पहिल्यांदा कळलं. पप्पा होते, मोठे पप्पा आले. माझे पप्पा होते, काका. मोठे पप्पा, आणि माझे मामा होते तेव्हा, त्यांना भेटायला आले. भेटायला आले होते. त्यांचे पण आता सगळं हे आठवल्यावर छान वाटतंय, पण तेव्हा काय झालं असेल? ते बघू. तेव्हा पेपर वाचला तुम्ही? पेपर तोंडावर धरला होता. फक्त धरला होता. पण आता सगळं छान झालं. हो, हो की नाही? आनंदात आहे. हो. तुम्हाला दोघांना आता माझी शुभेच्छा. फॅमिली पण मला खूप हे छान आहे. बरं, आता या ठिकाणी ना घरात काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्या आहेत. एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा घेऊन यायची. वेळ 1 मिनिटाची, आणि त्यासाठी हा क्ल्यू. सांडगे. वेळ सुरू झाली. सांगा 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 सांगा, करा पवन लवकर. चक्की. पवन चक्की. लवकर आहे, 1 मिनिटाचीच वेळ आहे. हा. देऊ नका, तुम्हाला जावं लागेल. जा मधून, जा लवकर. अंतराळयान. अंतराळयान. 40 सेकंद झाली. 20, विळी विळी विळी. 10, 9, 8, 7, 6, 5. चांदीचं नाणं तुम्हाला. चांदीचा कुंकाचा करंडा मिळाला, अभिनंदन. चांदीची तुळसही मिळाली, अभिनंदन. तुमच्या घरामध्ये चांदीची अन्नपूर्णा आलेली आहे, अभिनंदन. तुम्ही सांगा यांच्याबद्दल. ज्योती खूपच छान आहे, माझी मैत्रीण आहे ती. आणि दीपक त्यापेक्षा जास्त मला आवडतो, कारण त्याचा स्वभाव खूपच सुंदर आहे, शांत, मनमिळावू आणि सगळ्यांना हेल्प करतो. आणि ती खूप अपोजिट आहे, जेवढी चिडते तेवढीच प्रेमळ आहे. बरं, बोला आई.
मुलगी जरा तापट पण आहे, पण स्वभावाने खूप चांगली आहे. तिला हो. माणसं जास्त लागतात. तापायला माणसांना जवळ करते जास्त. हो पण तापट आहे म्हणजे लहानपणापासून. तशी आहे पण एवढी पण लहानपणी एखादी गोष्ट त्यांना दिली नाही तर काय करायच्या. हट्ट करायची. आणि जावयाबद्दल काय. जावई खूप छान आहे, मुलासारखेच एकदम. स्वभाव पण खूप चांगला आहे. पळवून नेताना काय वाटलं नाही. अजून कोण बोलणार आहे. या कोण. वहिनी मी खाली राहते हा आणि ज्योतीचा स्वभाव म्हणजे चांगला आहे पण खूप मोठ्याने बोलते. तुम्हाला त्रास होतो खाली. हं? अरे अरे पण काय साधारणतः काय काय ऐकायला येतं यांच्याकडे. सगळं ऐकायला येतं. मोठ्याने बोलले की सगळं खाली ऐकायला येतं. काय हो का ओरडून बोलता. माझा मुलगा मुलगा त्रास देतो. सगळं मुलावर ढकलू नका. बाकी दीपकचा स्वभाव माझा खूप छान आवाजच आहे, खूप शांत आहे. हो सगळ्यांना कळतो तुम्ही आहे घरात. हो आता कळलं ह्यांच्या अख्ख्या पनवेलमध्ये यांच्याच घराच्या बाजूला अजून एकही बिल्डिंग बांधलेली नाही. आवाजामुळे टेन्शन द्या. अजून कोण बोल. ज्योतीचा स्वभाव अत्यंत चांगला आहे, मला कधीही सपोर्ट करते. त्यांच्या लग्नाआधी जेव्हा लग्न झालं त्यांच्याशी मी बोलत नव्हतो. का हो. म्हणजे इंटरकास्ट होतं त्यामुळे राग म्हणजे ते त्यांच्याशी मी बोलत नव्हतो. पण नंतर त्यांचा खूप स्वभाव चांगला आहे. भाऊजी पण खूप चांगले आहेत माझे. मी मित्र आहे दोघांचा हां आणि आतापर्यंत त्यांनी तुम्हाला सगळं सांगितलं, पण एक गोष्ट ना सांगितली की खूप कष्टाळू आहेत दोघं. म्हणजे जेव्हा त्यांचं लग्न झालं तेव्हापासून आतापर्यंतचा प्रवास हा खूप वेगळा आहे. म्हणजे कदाचित त्यांच्या ज्या पहिल्या घरामध्ये होम मिनिस्टर होऊ पण शकलं नसतं, पण आज आपण इथे अगदी व्यवस्थित पद्धतीने बसून छान सगळं व्यवस्थित करतो. म्हणजे त्या मागची दोघांची मेहनत आहे ती. खूप कष्ट केलाय म्हणे दोघांनी. हो ना. मी तिची मैत्रीण आहे आणि तिची शेजारीण पण आहे. कुठे राहता तुम्ही. वरती वरती आवाज येतो ऐकायला. आमच्या दोघींचं. मग तुम्ही बोलायला लागले की जीव वरती खालती होतो. आता मला कळलं जीव असं वर खाली काही होणं. नाहीये. अरे तुझा आवाज येतो वरती म्हणजे काय. आला असं काही नाही आहे. मी तिची शेजारीण पण आहे आणि खूप छान माझी फ्रेंड आहे. बरं. आणि बऱ्याच वेळा ती म्हणजे मला काय प्रॉब्लेम असला काय असला तर तिची एक स्माइल बघून मला छान वाटतं. व्हेरी गुड. आता या ठिकाणी एक गाणं आणि ते गाणं सुरू झाल्यानंतर एक उशी आहे ती प्रत्येकीने पुढे पुढे पास करायची. गाणं थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे असणार त्यांना एक आव्हान मिळणार आणि ते आव्हान जर त्यांनी पूर्ण केलं तर बक्षीस तुम्हाला मिळणार. हां बघूया किती बक्षीस मिळवून देतात. अनेक वेगवेगळ्या दोऱ्यांमधून लाल रंगाचे दोरे वेगळे करायचे आहेत. 30 सेकंदामध्ये जर 10 दोरे वेगळे केले तर तुम्हाला बक्षीस मिळणार. तुमची वेळ सुरू होते आत्ता. एका वेळेला एक. नाही 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 दोन्ही बाद झाले. 30 सेकंद झालेली आहेत. एका वेळेला एक. 4 10 9 8 7 6 5 4 3 2 1 वेळ संपली. त्याच्यातले 4 बाहेर काढा आधी. 2 3 4 5 किती झाले. 6. दोरे घरी घेऊन जा बाहेर. उद्यापासून हेच खेळा दोघी जणी. ती रडेल माझ्यामुळे तुझं बक्षीस गेलं. सुरे जाऊ देव काय नाही बरं झालं. काय करायचं बक्षीस देऊन नाही. गाणं. गुलाबी चेंडू लाकडी चमच्याच्या सहाय्याने उचलून बाउलमध्ये टाकायचे. बघूया काय होणार. वेळ आहे 30 सेकंदाची. 10 पैकी 7 चेंडू. हं तुमची वेळ सुरू होते आत्ता. दहा सेकंद झालेली आहेत. 20 सेकंद राहिलेली आहेत. 20
10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. किती झालेत? अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला झी मराठीकडून ही भेट. अभिनंदन. गाणं गाडी पार्क करायची आहे तुम्हाला. 15 संधी मिळणार आहेत. त्यामध्ये जर 5 गाड्या पार्क झाल्या तर बक्षीस मिळणार. यांना तुमची वेळ सुरू झाली. सहा 0, 7 0, 8 0, 9 0. बरं, या सगळ्यांनी ना तुमच्याबद्दल आरोप केलेत. स्वभाव तापट आहे, हो प्रचंड हट्टी आहात. हो. तुम्हाला लहानपणापासून भूताच्या गोष्टी खूप आवडतात. अजिबात नाही. का? कसली भीती वाटते? नाही आवडत मला. भूताची भीती वाटते? हो तुम्ही रात्री 12 नंतर खिडकीत बसलायत कधी? हो, सगळे असताना. नाही नाही, एकटी नाही. एकदा बसा. पांढऱ्या कपड्यातली एक बाई रात्री शेतातलं जाते. वाटतं असं. हो ना? बघा. हां, कळलं? रात्री हळूच बघा, पडदा बाजूला करून खाली बघा. बघा, चालेल. तुम्ही घरात असता ना? नाही तर ह्यात मॉर्निंग वॉकला दिसते. पुढचा आरोप. थांबा. खूप मोठ्याने बोलता, हो. आळशीपणा करता. सगळ्या बाबतीत नाही, मग कुठल्या? काही काही बाबतीतच. म्हणजे कुठले? काय काय म्हणजे? उदाहरणाला. लवकर उठायला नाही आवडत. हो. मिस्टरांबरोबर खूप भांडता? नाही, खूप नाही भांडत. काय हो? खरं काय? अरे नाही, म्हणजे आवाज येतो का असं विचारतो. काय हो? खरं आहे हा आरोप? नाही. हां, प्रेमाने वाटतात. ओके. तुम्ही बोलताना पटकन बोलता, विचार करत नाही. त्यामुळे समोरच्याचं मन कधी कधी दुखावतं. आपण फार म्हणजे चिंगूस आहात असं लिहिलेलं आहे. एक मिनिट, हे रेकॉर्ड करतो. हा शब्द मला कळलेला नाही म्हणून हा घे. तुम्ही चिंगूस आहात, खरं आहे? नाही. म्हणजे काय चिंगूस म्हणजे काय? हा, हे बघा लिहिणार आहे नाही हा, चिंगूस. पण माझ्या मिस्टरांपेक्षा जरा आहे, कमी आहे. ते जरा जास्त उधळतात, मी त्यांच्यापेक्षा कमी बरं, आहे. स्वतःच खरं करता नेहमी. नेहमी नाही. काय म्हणणं आहे तुमचं त्या सगळ्या आरोपांबद्दल? हा, काही मान्य आहेत. कुठले कुठले? आवाज मोठा आहे. मोठा म्हणजे केवढा? जरा मला एक्झाम्पल द्या ना. लवकर लवकर लवकर. बघणार नाही कोण होम मिनिस्टर. नाही, पण एक एक एक. फक्त मी चिडलेली असल्यावरच खूप मोठ्याने बोलते, नाहीतर एवढंच आहे. पण ते म्हणतात रोज, म्हणजे रोज चिडलेले असतात. तो चिडायला लावतो रोज मला. तुमचं काय म्हणणं? वहिनींनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? थोडा आवाजच कमी. आवाज कमी केला पाहिजे. आणि हां, आणि थोड्या थोड्या गोष्टीवरून चिडते थोडी, ते कमी केलं पाहिजे. आजपासून स्वतःमध्ये खरंच एक बदल करायचा असेल तर कुठला करा? चिडचिड कमी करेल. नक्की होईल? प्रयत्न करेल. मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? नाही, छान आहेत ते. काय नको बदल? नको. आज क्षमा मागायची तर कोणाची? आई वडिलांची आणि आणि बाकी सगळ्यांची. जर माझं काही चुकलं असेल तर माफ करा. तुम्ही? म्हणजे हिच्या आई वडिलांचीच, म्हणजे आता वडील तर नाही तिचे, पण आईचीच. म्हणजे तिला पळून नेली त्यावेळेस. एखादी गोष्ट वहिनींना द्यायची असेल तर कुठली द्या? हां, न सांगता तिला ट्रिपला घेऊन जायचे, ते जायचे. हसत राहा, आनंदात राहा. आणि या प्रार्थनेबरोबरच तो क्षण आनंदाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. धन्यवाद.
आणि वैदींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.